मॉर्निंग गाईज. आज आहे माझा दुसरा व्लॉग आणि सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बोर्ड एक्झामनंतर आम्ही सर्व मित्र आज एकत्र भेटणार आहोत. तर आम्ही टर्फला खेळायला चाललो आहे. तर आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर शेवटपर्यंत पहा. आणि चला आता पुढे काय काय होतं बघूया. तर मम्मीने सकाळी सकाळी पोह्यांचा मस्त नाश्ता केला आहे. नाश्ता झाल्यानंतर मी खाली सायकलची हवा चेक करण्यासाठी आलो होतो, पण बऱ्याच दिवसापासून सायकलला हात नाही लावला, त्यामुळे सायकलवर खूप धूळ साचली होती. सायकलची हवा चेक केली तर त्यात खूपच कमी हवा होती, त्यामुळे सायकलला लगेच स्वच्छ करून घेतलं आणि दोन्ही टायरमध्ये मस्त हवा भरली. मागच्या टायरमध्ये जास्त हवा भरली आणि पुढच्या थोडी कमी ठेवली, कारण सायकलचं पूर्ण वेट मागच्या टायरवर असतं, त्यामुळे त्यात जास्त हवा भरणं गरजेचं असतं. यानंतर दुपारच्या जेवणासाठी ताईने मस्त मसाले भाताचा बेत केला होता. तर गाईज आता मी टर्फला चाललो आहे, पण त्याआधी मला एका ठिकाणी जायचं आहे. ते सरप्राईज आहे, आता व्लॉगमध्ये पुढे बघा तुम्ही. तर मी आलो आहे खंबालपाड्यातील सुप्रसिद्ध बालकराम मंदिरात. हे मंदिर नवीनच बांधण्यात आलेलं आहे आणि मी आज पहिल्यांदा या मंदिरात आलो आहे. रामनवमीनिमित्त मंदिराला सुंदर सजावट केली आहे आणि इथे भजनी मंडळही छान सुरात भजन गात आहेत. मंदिर अतिशय छान होतं आणि श्रीरामांची मूर्ती पाहून मनाला एकदम छान आणि प्रसन्न वाटलं. तुला बसायला दिला चंदनाचा पट, तुझ्या उत्सवाचा केला आम्ही मोठा थाट. तर इथे या काकी प्रभू श्रीरामांच्या पाळण्याला झोका देत आहे. जर तुम्ही देखील कल्याण डोंबिवलीत राहत असाल तर नक्की या मंदिरात दर्शनासाठी या. आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डनही आहे आणि झोके वगैरेही आहे, तर तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या. आता मी आणि माझे फ्रेंड्स टर्फला आलो आहे आणि इथे टीम बनवून आम्ही खेळायला सुरुवात करणार आहे. तर इथे फिल्डिंग सेट आहे आणि आता आम्ही स्टार्ट करतो आहे. तर टर्फवरून आल्यावर संध्याकाळी माझ्या घराजवळ रामनवमी निमित्त महाप्रसाद आयोजित केला होता. तिथे मी आणि दीदी गेलो होतो. तर बघू शकता इथे दर्शनासाठी खूप मोठी लाईन आहे. तर दर्शन घेऊन आम्ही महाप्रसाद घ्यायला गेलो आणि इथेही खूप गर्दी होती. तर फायनली आम्हालाही महाप्रसाद मिळाला आणि त्याचा लाभ घेऊन आम्ही घरी गेलो. तर असा गेला माझा आजचा दिवस. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.